आपलं शरीर स्वतःला हील करू शकतं। जर एखादा हेल्थ प्रॉब्लेम असेल तर शरीराला जर अलाव केलं तर शरीरच स्वतःला हील करू शकतं। कारण हे शरीर म्हणजे एक फार्मसी आहे, एक डॉक्टर आहे की जे स्वतःला हील करू शकतं। आणि ही हीलिंग पॉवर कशी वाढवायची, शरीराला स्वतःला हील करायला कसं अलाव करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तुम्हाला काही हेल्थ प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। याच्यामध्ये तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी कळतील की ज्याच्यामुळे तुमचं शरीर स्वतःला हील करायला सुरुवात करेल। नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच। जेव्हा एखादा हेल्थ प्रॉब्लेम होतो किंवा शरीराचा एखादा भाग दुखायला लागतो तर मोस्टली त्या पर्सनच्या आतमध्ये एक हेट्रेड निर्माण होतो त्या शरीराच्या भागासाठी किंवा त्या आजारासाठी किंवा त्या पेनसाठी। तुम्हाला काही हेल्थ प्रॉब्लेम आहे का? आणि त्या हेल्थ प्रॉब्लेमच्या बाबतीत तुमचे काय विचार आहेत? तुम्हाला असं वाटतं का हा हेल्थ प्रॉब्लेम नको, हे पेन नको, हे कधी जाईल? आणि एक मनामध्ये हेट्रेड निर्माण होते, त्या आजाराला द्वेष निर्माण होतो, त्या आजाराच्या बाबतीत मनामध्ये एक द्वेष निर्माण होतो। असं तुमचं होतं आहे का? आता तुमच्या शरीरामध्ये जो काही आजार निर्माण झाला आहे किंवा जे काही पेन निर्माण झालं आहे हे कुठून आलं आहे? हे सबकॉन्शियस माइंडमधून आलं आहे। सबकॉन्शियस माइंडमध्ये याचं सोर्स आहे। आणि सबकॉन्शियस माइंड जे असतं हे अगदी एका लहान मुलासारखं असतं। तुम्ही विचार करू शकता, एखाद्या लहान मुलाला जर हेट केलं, तू मला नको आहेस, तू इथून जा, मला तू आवडत नाहीस, अशा भाषेमध्ये जर एखाद्या लहान मुलाशी बोललं तर काय होईल? ते लहान मूल दुखावेल आणि आणखी चिडेल, आणखी रडायला लागेल, असंच ना? आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडचं सुद्धा अगदी असंच होतं। जेवढं आपण म्हणतो हे पेन मला नको, हा डिझीज मला नको, हा शारीरिक त्रास मला नको, जेवढा द्वेष आपण दाखवतो, जेवढा हेट्रेड आपण त्या त्रासासाठी दाखवतो, तेवढंच आपलं सबकॉन्शियस माइंड दुखावल्या जातं। तो हेट्रेड ॲक्च्युली सबकॉन्शियस माइंडमध्ये जातो आणि मग हीलिंग होत नाही, कारण सबकॉन्शियस माइंडच दुखावलेला आहे ना। मग बॉडी हील कशी होणार? कारण आपलं माइंड आणि आपली बॉडी कनेक्टेड असतात। जेव्हा माइंड हील व्हायला लागतं तेव्हाच बॉडी हील व्हायला लागते। मग आपल्या सबकॉन्शियस माइंडला कसं सांभाळायचं? जे लहान मुलासारखं आहे त्या सबकॉन्शियस माइंडला आपण कसं सांभाळायचं की जेणेकरून आपलं शरीर स्वतःच हील करायला लागेल? इथे मी तुम्हाला एक उदाहरण देते। माझी एक स्टुडंट होती, तिला पोटामध्ये काहीतरी त्रास होता आणि डॉक्टरनी सांगितलं होतं की पोटाचा हा भाग काढून टाकावा लागेल, कारण याच्यामुळे त्रास होतो आहे। बरीच ट्रीटमेंट झाली होती, बऱ्याच वर्षापासून त्रास होता, पण आता अशी स्टेज आली होती की तो भाग शरीरापासून काढायला हवा होता। आणि जेव्हा तिला डॉक्टरांनी हे सांगितलं तेव्हा तिचा हेट्रेड त्या आजारासाठी खूपच वाढला। ती सारखी आता म्हणायला लागली होती की एकदा हा शरीराचा भाग काढून फेकून द्यायचा म्हणजे मी यातून सुटले, असं ती सारखं म्हणायला लागली। आणि जसं ती आणखी हेट्रेड करायला लागली त्या आजाराला, त्या शरीराच्या भागाला, तसा तिचा आजार आणखीच वाढत गेला। ट्रीटमेंट्सला सुद्धा रिस्पॉन्स येत नव्हता आणि तिचा जो आजार होता हा आणखी असा वाढत गेला की इमर्जन्सीमध्ये तिचं ऑपरेशन करावं लागलं। ऑपरेशन झालं, ती बरी झाली, पण काही महिन्यानंतर पुन्हा तो आजार निर्माण झाला, कारण तिच्या मनामध्ये त्या आजारासाठी हेट्रेड होता, द्वेष होता आणि तो द्वेष पुन्हा त्याचं स्वरूप दाखवायला लागला दुसऱ्या आजाराच्या रूपामध्ये। अशा प्रकारे आपलं शरीर रिॲक्ट करत असतं आपल्या विचारांना, आपल्या इमोशन्सना। आणि हे आपले जे विचार आणि आपले इमोशन्स असतात हे सबकॉन्शियस माइंडमध्ये असतात। मग आधी सुरुवात करायला हवी आपल्या सबकॉन्शियस माइंडला हील करण्यापासून, मग शरीर हील व्हायला लागेल। हे कसं आता करायचं? तुम्ही विचार करा, तुमचा जो काही आजार आहे, जे काही पेन आहे, जे काही तुमचा हेल्थ प्रॉब्लेम असेल त्या बाबतीत तुमच्या मनामध्ये
काय विचार येतात, हे मला नको असं तुमच्या मनात येतं आहे का? असं वाटणं साहजिक आहे, मी ते समजू शकते. पण असं वाटण्यामुळे हीलिंग होत नाही ना. हीलिंगमध्ये अडथळे निर्माण होतात. सबकॉन्शियस माइंडला प्रेमाने गुंजारावं लागतं, प्रेमाने समजवावं लागतं, अगदी लहान मुलासारखं. तेव्हा हीलिंगला सुरुवात होते. जर तुम्हाला काही हेल्थ प्रॉब्लेम असेल आणि तो बरा होत नसेल, सेल्फ हीलिंगला वाव द्यायचा असेल, तुमच्या शरीराच्या हीलिंग जी मेकॅनिझम आहे त्याला वाव द्यायचा असेल, तर तुमचा जो हेल्थ प्रॉब्लेम आहे त्याला आधी ॲक्सेप्ट करा. हा मला हेल्थ प्रॉब्लेम आहे, इट्स ओके, हा मी ॲक्सेप्ट करते, हा मी ॲक्सेप्ट करतो, असं अगदी आधी म्हणायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही त्या हेल्थ प्रॉब्लेमला ॲक्सेप्ट कराल तेव्हा तिथे हीलिंगला सुरुवात होते. कारण सबकॉन्शियस माइंडलासुद्धा समजतं की मला आता ॲक्सेप्ट करण्यात आलेलं आहे. त्याच्या आतमध्ये, सबकॉन्शियस माइंडच्या आतमध्ये जो काही हर्ट असतो तो हर्ट हील व्हायला लागतो आणि तशी तशी बॉडीसुद्धा हील व्हायला लागते. बॉडीला हीलिंगसाठी अलाव करण्यासाठी पहिली स्टेप हीच आहे की आधी ॲक्सेप्ट करा. जो काही हेल्थ प्रॉब्लेम आहे तो ॲक्सेप्ट करा. म्हणायला सुरुवात करा की हा हेल्थ प्रॉब्लेम जो काही माझ्या शरीरामध्ये आहे, जे काही पेन आहे, जो काही डिझीज आहे, या डिझीजला मी आधी ॲक्सेप्ट करते, या डिझीजला मी स्वीकारते आणि माझ्या शरीराला हील करायला एक परमिशन देते. माझ्या शरीराला हील करायला मी एक चान्स देते, माझ्या शरीराला हील करायला मी अलाव करते, असं म्हणायला सुरुवात करा. रेजिस्टन्स कॉजेस पर्सिस्टन्स अँड ॲक्सेप्टन्स कॉजेस डिसॲपिअरन्स. जेवढं तुम्ही तुमच्या हेल्थ प्रॉब्लेमला रजिस्ट कराल की हे मला नको आहे, तेवढाच तो तिथे राहणार आहे. आणि जेवढा तुम्ही ॲक्सेप्ट कराल तेवढा लवकर तो डिसॲपिअर होणार आहे. म्हणून तुमच्या हेल्थ प्रॉब्लेमला आधी ॲक्सेप्ट करा आणि मग तो हळूहळू हील व्हायला लागेल. तुमचं शरीरच त्याला हील करेल, तुमचं सबकॉन्शियस माइंड त्याला हील करेल. आजपासूनच या प्रॅक्टिसला सुरुवात करा आणि कमेंटमध्ये कमेंट करा, ॲक्सेप्ट, स्वीकार. याचा अर्थ मी माझ्या हेल्थ प्रॉब्लेमला स्वीकारते किंवा स्वीकारतो आणि तुमच्या या डिसिजनमुळेच तुमच्या हीलिंगला सुरुवात होईल. खास लेडीजसाठी लवकरच फ्री हेल्थ बूट कॅम्प होणार आहे आणि हा फ्री हेल्थ बूट कॅम्प अटेंड करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुप लिंकवर क्लिक करून तो ग्रुप जॉईन करा. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला या फ्री हेल्थ बूट कॅम्पचे सगळे डिटेल्स मिळतील. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल, आवडला असेल. असं असेल तर आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा. बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे पुढे येणारे असेच व्हिडिओज तुम्हाला वेळेवर बघता येतील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.